डिलिव्हरी नंतर पोट कमी करण्यासाठी 6 टिप्स नक्की फॉलो करा। पहिली गोष्ट, ब्रेस्ट फीडिंग। बाळाला दूध पाजणं हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठीही फायद्याचं आहे। दररोज ब्रेस्ट फीडिंगमुळे 300 to 500 कॅलरीज बर्न होतात। नेक्स्ट, तुमचे जेवण घरीच बनवलेले भाज्या, फळे, भाकरी, दही, अंडी, मांस या सगळ्या गोष्टी आहारात सामील करा। तळलेले पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स, पॅक फूड कम्प्लिटली अवॉइड करा। थर्ड, पाणी। रोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या। हे निव्वळ मेटाबॉलिझम साठी नाही तर तुमच्या दूध येण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे। चौथे, चालणे सुरू करा। दररोज 20 ते 30 मिनिटे फिरा। डिलिव्हरी नंतर 6 आठवड्यात हलकं स्ट्रेचिंग आणि योगा सुरू करू शकता। पाचवं, झोप। बाळ झोपलं की तुम्हीही झोपण्याचा प्रयत्न करा। झोप कमी झाली तर शरीरात क्रेविंग्स वाढतात आणि वजन कमी व्हायला अडथळा निर्माण होतो। स्ट्रेस कमी ठेवा। स्ट्रेसमुळे शरीरात कॉर्टिझॉल वाढतं, त्यामुळे शरीरात मुख्यत्वे पोटावर चरबी वाढते। या 6 गोष्टी लक्षात ठेवा, तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत मिळेल। अशा अजून टिप्ससाठी मला फॉलो करा।